बबलूचं लग्न झालं. नमस्कार, मी महेश पाटील. आज मेवण्याचं लग्न होतं. हे लग्न आजरा तालुक्यातील घाटकोरडी गावात होतं. मेवण्याचं लग्न आणि महेश पाटील जाणार नाही असं कधी होणार नाही. रात्रभर मनसोक्त हळद खेळलो, नाचलो आणि सकाळी उठल्या उठल्या सगळी कामं आवरून लग्नाची धावपळ सुरू झाली. घरापासून मंडपापर्यंत ताई छान रांगोळी काढली होती. अक्षय तृतीया असल्यामुळे आजचा दिवस खूप पेचर होता. अक्षय तृतीया मुहूर्तावर 7 जन्माच्या गाठी बांधल्या की त्या कायम अखंड राहतात. एका बाजूला मोठ्या प्रमाणात जेवण करायला चालू होतं, तर दुसऱ्या बाजूला भल्या मोठ्या मंडपात घाटकोरडीतील मुलं खुर्च्यांचं ॲडजस्टमेंट करत होती. त्यात पंकज भाऊ पण जोमात काम करत होता. 12:36च्या अक्षतेचा वेळ जवळ येत होता. त्यामुळे नवरदेवाला सजून ढोल तसेच्या गजरात गावातील देवांचा आशीर्वाद घेत मंडपात आणलं. मंडपातून स्टेजपर्यंत तर भावानी नाचत गाजत आणलं. नवरदेवाच्या मामाने मेवण्याला उचलून डायरेक्ट स्टेजवर नेलं. पब्लिक तर ढिगाण आली होती. गोव्यावरून तर खूप पाहुणे पैक मित्रमंडळी होती. रमेश भाऊ तर फुल फायरमध्ये होता. अक्षता पडल्या आणि नवरा नवरीने एकमेकांना हार घातला. तोपर्यंत जेवणाच्या पंक्ती बसायला चालू झाल्या होत्या. काही कमी पडू नये यासाठी युवा नेते संग्राम पाटील हे दक्षता घेत होते. जेवायचा बेत साधा सुद्धा नव्हता, मटणाचा होता. 3-4 पंक्ती झाल्या नंतर मी सुद्धा जेवून घेतलं, कारण जेवण मटणाचं होतं. मग मेवण्यासोबत फोटो काढून आरूसोबत एक व्हिडिओ काढला. नवरदेवाचा बाचा पण खूप खुश होता. विषय संपला. मग सगळे पाहुणे पैकांना वाढून झाल्यानंतर संध्याकाळी मेवण्याला मस्तपैकी एक उखाणे घ्यायला सांगितला. फॅन चालू केला की हवा येते, फॅन चालू केला की हवा येते, आणि सुप्रिया सोबत नसली की सुप्रियाची आठवण येते. सुप्रिया माझा जीव, hashtag माझी बायको. मेवण्याने तर एक नंबर दुकानं घेतला. राजूदास सोबत फोटो काढून संध्याकाळी मेवण्याच्या बायकोचा बर्थडे सेलिब्रेट केला. मग वरात चालू झाली. डीजेच्या तालात वरात आली घरात.